सडेतोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र न्यूज। आपली बातमी आपला परिसर। नमस्कार, मी विजय वाघमारे, बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी। शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याच्या निषेधार्थ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहन आंदोलन घेतले होते। आंदोलन करताना जितेंद्र आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनात मनुस्मृती दहन करताना त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होती ती जितेंद्र आव्हाड यांनी फाडल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी दलित आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्याने हडपसरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने हडपसर उड्डाण पुलाखाली हडपसर रिपाई विधानसभा अध्यक्ष महादेव दंदी यांच्या नेतृत्वात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करीत आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत झाल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या विषयीचे निवेदन हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। आंदोलनात हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दंदी, रिपाई पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे, मीनाताई गालटे, पुणे शहर उपाध्यक्ष कालिदास आप्पा गायकवाड, उद्धव शिलवंत, जिल्हा वाहतूक आघाडी अध्यक्ष यादव हरणे, पुणे शहर उपाध्यक्ष संतोष खरात, उपाध्यक्ष महादेव कांबळे, पुणे शहर अध्यक्ष कामगार आघाडी रामभाऊ कर्वे, राजू कांबळे, राजू शितोळे, शंकर चौधरी, शंकर पवार, विशाल गायकवाड, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते। मी विजय वाघमारे, बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी। काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून जो त्याचा अवमान जितेंद्र आव्हाड यांनी केला त्याचा पहिले मी जाहीर निषेध करतो। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान देऊन सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना समान हक्क मिळवून दिले आणि आज त्यांच्या ज्या संविधानावर देश चालतो आणि त्या महामानवाचा जो या जितेंद्र आव्हाडांनी जो फोटो फाडून जो त्यांचा अपमान केला त्याच्याबद्दल मी त्याचं पूर्णपणे जाहीर निषेध करतो आणि गृहमंत्री आणि इथल्या हडपसर पोलीस स्टेशनच्या PIला त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हडपसर मतदारसंघाच्या वतीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं मी त्यांना विनंती करतो आणि त्याचा इथं जाहीर निषेध करतो। एवढं आज रिपब्लिकन पक्षाच्या हडपसरमधील मतदारसंघाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जितेंद्र आव्हाडचा निषेध करत आहोत। कारण की बघा, इलेक्शनमध्ये लोकांना सांगितलं जात होतं की बाबासाहेबांची घटना बदलणार आहे, हेच लोक सांगायचे की बाबासाहेबांची घटना मोदी बदलणार आहे। अरे भडव्या, तू काय करतोय? तू बाबासाहेबांचा फोटो फाडतो। आम्ही तर मी तर पोलिसांना आव्हान करते की ह्याला आहे ना महिलांच्या ताब्यात द्या, ह्याला भडव्याला साडी घातल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये। आणि हडपसरच्या पोलीस स्टेशनच्या पांढरे साहेबांना हीच विनंती आहे की त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। जर का गुन्हे दाखल नाही झाले तर हडपसर मध्ये तीव्र आम्ही इतक्या प्रचंड ह्याच्यानी आंदोलन करू, रस्ते बंद करू। आम्ही एवढ्या गोष्टी सांगतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांनी जो अपमान केलेला आहे तो महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर जगभर ज्या महामानवाला देवाची उपमा याचा महामानवाचा अपमान केलेला आहे जितेंद्र आव्हाड याचा मी जाहीर निषेध करतो। आणि त्यांना ठाण्यामध्ये जे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला, महाडमध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला, तसाच अट्रॉसिटीचा दाडा हडपसर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा PI साहेबांनी करावा असं आम्ही त्यांना विनंती करतो। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हडपसर मतदारसंघाच्या वतीने आज आम्ही इथं मोर्चा केलेला आहे। त्यांनी जर जितेंद्र आव्हाडच्या विरोधामध्ये जर अट्रॉसिटीचा गुन्हा नाही दाखल केला तर हे जे आंदोलन आहे अधिक तीव्र करू आणि हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आज हजारोच्या संख्येने उद्या लाखोच्या संख्येने आंदोलन करू। मला आज या ठिकाणी सांगायचं आहे की भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवाने या देशामध्ये अनेक 5000 वर्षापासून ज्या रूढी परंपरा प्रथा आणि मनुस्मृतीच्या कायद्याला धरून जे आण्विक अन्याय अत्याचार या बहुजन समाजावर गेली हजारो वर्ष या ठिकाणी करत होते, त्या मनुस्मृतीचा आधार घेऊन येथील महिलांना छळण्यात आलं, वृद्धांना छळण्यात आलं, बालकांना छळण्यात आलं, माणसाला माणूस म्हणून माणसामध्ये ठेवण्यात आलं नाही। ज्या मनुस्मृतीचा आधार घेऊन आदरणीय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान या ठिकाणी करण्यात आला आणि या सगळ्यांचा बदला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 27 मार्च 1927ला रायगडच्या पायथ्याची
ज्या मनुस्मृतीचं दहन केलं आणि मनुस्मृतीतून कायमची नाहीशी केली, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा शालेय अभ्यासक्रमामध्ये घालण्याचा घाट, त्याचे श्लोक घालण्याचा घाट या इथल्या मनुवादी सरकारच्या विचारामध्ये आहे. आम्ही या सरकारचा सुद्धा, मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी निषेध करतो. मी सर्वप्रथम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने जितेंद्र आव्हाड यांनी जो राजकीय स्टंट करण्याचा प्रयत्न केला आणि या राजकीय स्टंट करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा अनुयायांचा, संविधानप्रेमी जनतेचा या ठिकाणी आव्हाडांनी या ठिकाणी अपमान केलेला आहे. आज आपण बघतो की राजकीय स्वार्थासाठी काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी वापर करतात, मतांसाठी वापर करतात, परंतु त्यांच्या मनामध्ये मनोवादी विचारसरणी त्यांच्या मनामध्ये असते. आणि तीच खऱ्या अर्थाने आपण जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून पाहतो. जितेंद्र आव्हाड फक्त बोलतात एक, म्हणजे खायचे दात एक आणि दाखवायचे दात त्यांचे एक आहेत. ते मनुस्मृतीला मानतात, म्हणून त्यांनी मनुस्मृती बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जो त्यांनी फाडलेला आहे, आम्ही त्याचा तीव्र निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हडपसर मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. सैनिकांनी केलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदास आठवले साहेब आणि मतदारसंघाच्या अध्यक्ष महादेव दिंडे यांच्या नेतृत्वाखाली आजचं हे आंदोलन जे जितेंद्र आव्हाडने जे नालायकपणा केलेला आहे त्यांना कळालं नाही. ते एवढे मोठे नेते असताना सुद्धा त्यांना त्यांच्या आईला व त्यांच्या बहिणीला किंवा त्यांच्या मुलीला ह्या संविधानामधूनच आणि बाबासाहेबांमुळेच त्यांना मान सन्मान मिळतो. पण हे त्यांनी न विचार यांनी मूर्ख म्हणजे चुकी एवढी केली की त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा ह्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. सडेतोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र न्यूज. आपली बातमी आपला परिसर.